नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। भाजपाचे उमेदवार मोहन मतेंच्या प्रचारामध्ये बावनकुळे सहभागी। राज्यात महायुतीच्या बाजूने वातावरण आहे, तर महाविकास आघाडीचा खोटारडेपणा जनतेला मान्य नाहीये, बावनकुळेंचा हल्लाबोल। 23 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळा दगडावरची रेघ आहे। मशाल पेटवून विजयाची तुतारी वाजवणार, अमोल कोल्हेंचा विश्वास। नाशिकच्या पंचवटी परिसरात महाविकास आघाडी उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप, तर वाहनामधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपाचा आरोप। नाशकातील तोडफोड प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांची घेतली भेट। तोडफोड प्रकरणाबाबत सुळेंकडून निषेध व्यक्त। जालन्याच्या भोकरदन मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवेंच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक। संतोष दानवेंच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवेंचा आरोप आहे। भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अहिल्यानगरच्या नेवाशात उद्धव ठाकरेंच्या बॅगांची पुन्हा तपासणी। महाविकास आघाडीचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची नेवाशात सभा। पंढरपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या बॅगांची तपासणी। मंगळवेढा हेलिपॅडवर दाखल होताच निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गडकरींच्या बॅगांची तपासणी। काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची बॅग तपासली आहे। त्र्यंबकेश्वर येथील हेलिपॅडवर खरगेंची बॅग तपासली। गोंदियामधील तिरोड्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बॅगांची तपासणी। महाविकास आघाडी उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी पटोलेंची सभा। आदित्य ठाकरेंच्या बॅगांची दापोलीमध्ये हेलिपॅडवरच तपासणी। निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी करण्यात आली। सांगलीत हेलिपॅडवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बॅगांची तपासणी। प्रचारासाठी आल्या असता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बॅगांची तपासणी। देतेच पक्षाध्यक्ष स्टार प्रचारकांची तपासणी होणारच। हेलिकॉप्टर, विमान, बाय रोड येणाऱ्या नेत्यांवर आयोगाची नजर राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणाऱ्या संघर्षामुळे आयोगाचा निर्णय। बंटी शेळकेंनी आंदोलनाच्या माध्यमातून समस्या सोडवल्या। बंटी शेळकेंना 30,000 मताधिक्यानं निवडून द्या, रोहित पवारांचं मतदारांना आवाहन। शिंदे गटाचे पुरंदरचे उमेदवार विजय शिवतारेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेंची उद्या सभा। सासवडमधील पालखी मैदानावर जाहीर सभेचं आयोजन। खानापूरमध्ये वैभव पाटलांच्या प्रचारासाठी जयंत पाटलांची सभा। शरद पवारांसाठी वैभव पाटलांना निवडून द्या, जयंत पाटलांचं नागरिकांना आवाहन। अण्णा कधी कर्तृत्व असू शकत नाही, सदा सरवणकरांची मुलगी प्रिया सरवणकर यांचा अमित ठाकरेंना टोला। 5 समस्या मांडू शकत नाही असा चेहरा हवाय का, प्रिया सरवणकरांचा सवाल। मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। वांद्रेच्या MIG क्लबमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होईल। बालाजी कल्याणकरांच्या प्रचारात वृषाली शिंदे सहभागी। वृषाली शिंदे या खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्नी। महिलांचा महायुतीला चांगला प्रतिसाद, वृषाली शिंदेंचं वक्तव्य। संभाजीनगरचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत तनवाणींचा काही कार्यकर्त्यांसह प्रवेश। पुण्याच्या भोरमध्ये संग्राम थोपटेंचे समर्थक सतीश चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम करत अजितदादा गटामध्ये प्रवेश। भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे विरुद्ध दादा गटात शंकर मांडेकर यांच्यात लढत आहे। रायगडमध्ये सुनील तटकरेंना मोठा धक्का। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्याम भोकरे यांचा पवार गटामध्ये प्रवेश। शरद पवारांच्या उपस्थितीत श्याम भोकरेंचा प्रवेश। फडणवीस स्वतःला पैलवान समजतात, मात्र आपल्याकडे वस्ताद आहे। वस्ताद एक डाव नेहमीच राखून ठेवतात आणि लोकसभेत एक डाव वापरलेला आहे, विधानसभेत अनेक डाव वापरतील। रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका। आदित्य ठाकरेंनी माझ्या पाठीत खंजीर खुपसलं। आदित्य मला काका काका म्हणायचा, काकाचं मंत्रीपद घेताना काहीच वाटलं नाही का, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना सवाल। सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांचा अजितदादा गटातून शरद पवार गटामध्ये प्रवेश। अजित पवार गटाच्या विलास माने, दिनकरराव तावडे आणि विजय देसाई यांचाही पक्षाला रामराम।
ठाकरे गटाला सिंधुदुर्गात धक्का. उपजिल्हा प्रमुख रब्बाज रमुल्लुल यांचा भाजपामध्ये प्रवेश. तर कोकणातील मुस्लिम समाजाला राणेंनी आधार दिल्याची रज्जब रमुल्लुल यांची प्रतिक्रिया. पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवार गटाला धक्का. माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे आणि बापूसाहेब पठार यांनी पवारांची घेतली भेट. पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी पवारांची घेतली भेट. रायगडच्या महाड मतदारसंघात भरत गोगावलेंकडून जोरदार प्रचार. मला निवडून देण्यासाठी जनता उत्सुक आहे, गोगावलेंचा विश्वास. युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे प्रचाराच्या मैदानात. रेवती सुळेंची घरोघरी जाऊन युगेंद्र पवारांना प्रचार मैदानात. नागपूरमध्येचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळकेंचा सायकल रिक्षा चालवत निवडणुकीचा प्रचार. रिक्षानं मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. महायुतीचे उमेदवार अतुल बेनकेंची जुन्नर शहरामध्ये प्रचार रॅली काढत शक्ती प्रदर्शन. रॅलीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. आझाद समाज पार्टीचे खासदार चंद्रशेखर आझाद निवडणूक प्रचारार्थ विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रशेखर आझाद यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. पुरंदरच्या निरा गावात महायुतीच्या संभाजी झेंडे यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन. रॅलीला अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात हजेरी. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगतापांच्या प्रचारार्थ जेजुरीमध्ये रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. पुरंदर रिंगणामध्ये तिरंगी लढत. नाशिकमध्येचे भाजपाचे उमेदवार देवयानी फरांदी यांचा जोरदार प्रचार. फरांदींचा संपूर्ण परिवार प्रचारामध्ये सक्रिय झालेला आहे. परभणीच्या पाथरीत अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणींकडून डोर टू डोर जाऊन प्रचार. मतदारांच्या भेटी घेत नागरिकांशी संवाद. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा कोथरूडमध्ये जोरदार प्रचार. मोकाटेंच्या पत्नी प्रचाराच्या मैदानामध्ये. मोकाटेंना मतदानच पसंती देतील आणि मोकाटेंच्या पत्नीकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आला. गोंदियातील मोरगाव अर्जुनी विधानसभा मतदारसंघात सुगत चंद्रिकापुरेंना गणतंत्र पार्टीचा पाठिंबा. चंद्रिकापुरे प्रहार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात. आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र आणि रणजित शिंदेंच्या माढ्यामधील प्रचारात शिंदे गटाचे कार्यकर्ते सक्रिय. शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या पाठिंब्यानंतर कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरले. वाईतील शिंदेगडाचे बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना गाव भेट दौऱ्यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. उत्स्फूर्त प्रतिसाद असतानाच आता उमेदवारी न दिल्यानंच पुरुषोत्तम जाधवांकडून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा. कराड उत्तरमधून ट्रम्पेट चिन्ह मिळालेल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू झाला. अपक्ष उमेदवार अजय सूर्यवंशी यांचा गावोगावी प्रचार. नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप कोसळला. अचानक आलेल्या वादळामुळे सभा मंडप कोसळला. गोंदियातील तिरोडा गोरेगाव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी रोहित पवारांची सभा संपन्न. बोपचेंना मताधिक्यानं निवडून देण्याचं रोहित पवारांचं आवाहन. मानखटाव मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घारगेंच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची सभा. सिद्धेश्वर कुरोली इथं सभा संपन्न झाली. नितीन गडकरी यांच्या धापेवाडा या गावामध्ये भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांचा प्रचार सुरू आहे. आशिष देशमुख विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार यांच्यात लढत. नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघाचे उमेदवार हिरामण खोसकरांनी प्रचारादरम्यान भजनात ते दंग झाले. बैलगाडीपासून ते बाईक रॅलीपर्यंत त्यांचा प्रचार सध्या चर्चेत आहे. उत्तम पिंपळेंची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती. उद्धव ठाकरेंच्या आदेशानं पिंपळेंची नियुक्ती. उत्तम पिंपळे पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. सरकार कोणाचंही आलं तरी आंदोलन करणार. आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार. मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम. जामनेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोपडेंना नोटीस. दिलीप खोपडेंसह 10 जणांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस. प्रचारादरम्यान पहिल्या टप्प्यामधील खर्च सादर न केल्यानंच कारवाई करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना तुर्तास मुंबई हायकोर्टाचा दिलासा आहे. मलिकांना जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार.